नमस्कार मुलांनो, बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला परिवर्ते, रचना, संशोधन, समस्या आणि अभ्युपगम या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्यामध्ये संशोधक जेव्हा संशोधनाला सुरुवात करीत असतो तेव्हा सर्वप्रथम तो सामान्य विषयाची निवड करतो आणि सुरुवातीला या विषयासंबंधी त्याला फारसं नॉलेज नसतं किंवा माहिती नसते. त्या विषयासंबंधी जाणून घेण्याची, त्याविषयी माहिती मिळवण्याची इच्छा संशोधकामध्ये निर्माण होत असते आणि तो काय करेल, सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून संशोधक आपल्या संशोधन विषयाची निवड करत असतो आणि संशोधनाला सुरुवात इथं केली जाते. बघा पुढे आपण बघणार आहोत संशोधनाचे प्रकार, त्याची व्याख्या हे बघणार आहोत. पहिलं आपण बघू संशोधनाचा अर्थ. बघा संशोधन हे अशा प्रकारे केलं जातं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश केलेला असतो. सामाजिक समस्या असेल किंवा शैक्षणिक समस्या असेल, या समस्या घेतल्या जातात आणि त्याच्यावर संशोधन केलं जातं. आणि संशोधन करत असताना त्याला परिवर्त्याचा तिथं वापर करावा लागतो. परिवर्ते असेल, त्यानंतर डाटा कलेक्ट करावा लागतो. बघा आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं, संशोधन करत असताना जो डाटा असतो तो गोळा केला जातो, कलेक्शन केलं जातं आणि त्यावर तिकडे संशोधन केलं जातं. यामध्ये आपण बघणार आहोत परिवर्ते, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या आणि त्याचे प्रकार. परिवर्ते म्हणजे काय आणि परिवर्त्याचे प्रकार स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जाईल. यामध्ये व्याख्या बघू. परिवर्ते म्हणजे जिला संख्यात्मक मूल्य देता येते अशी संज्ञा होय. बघा, जिला संख्यात्मक मूल्य देता येते अशी संज्ञा होय. संख्यात्मक मूल्य दिलेलं असतं. सपोज असेल, उदाहरणार्थ उंची, लांबी, वजन या संज्ञांचं किंवा या घटकांचं मापन करता येते किंवा केलं जातं. 5 फूट हाईट आहे किंवा 6 फूट उंची आहे, 60 किलो वजन, 70 किलो वजन किंवा लांबी किती आहे, याला संख्यात्मक मूल्य दिलेलं असतं, त्यालाच परिवर्ते असे म्हणतात. त्यानंतर आपण बघू परिवर्त्याचे प्रकार. परिवर्त्याचे खूप प्रकार आहे. आपले 2-3 लेक्चर संपून जातील या टॉपिकमध्ये, पॉईंटमध्ये. यामध्ये परिवर्त्याचे वेगवेगळे प्रकार किंवा वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं जे आहे स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्ते. यामध्ये सक्रिय आणि गुणविशेष, नियामक आणि मध्यस्थ असे 2 प्रकार पडतात. त्यानंतर असंबंधित आणि संबंधित परिवर्ते असे 2 प्रकार आहे. त्याचे 4 प्रकार पडतात: कार्यसंबंधित, प्रयुक्त संबंधित, परिस्थिती संबंधित आणि अनुक्रम संबंधित. तिसरा प्रकार आहे गुणात्मक आणि परिणामात्मक परिवर्ते, चे 2 प्रकार पडतात: सलग आणि विलग परिवर्ते. बघा परिवर्त्याचे वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये पहिला आपण बघणार आहोत स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्ते. हा प्रकार आपण बघणार आहोत परिवर्त्याचा. यामध्ये परिवर्त्याच्या या प्रकारामध्ये स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्ते, यामध्ये या परिवर्त्याच्या या प्रकारामध्ये स्वतंत्र म्हणजे असा परिवर्ते की जो आपल्या अस्तित्वासाठी दुसऱ्या कोणत्याही परिवर्त्यावर अवलंबून नसतो, त्याला स्वतंत्र परिवर्ते असे म्हणतात. स्वतःच्या अस्तित्वासाठी हा दुसऱ्या कोणत्याही घटकांवर अवलंबून नसतो. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतःच तिथे खंबीर असतो किंवा डिपेंड राहत नाही, त्याला स्वतंत्र परिवर्ते असे म्हणतात. आणि अवलंबी परिवर्ते म्हणजे जो परिवर्ते स्वतःच्या अस्तित्वासाठी इतर परिवर्त्यांवर अवलंबून असतो, त्याला अवलंबी परिवर्ते असे म्हणतात. बघा आपण बघतोय स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्ते, 2 वेगवेगळे परिवर्ते आहेत, स्वतंत्र आणि अवलंबी. यामध्ये जो स्वतःच्या अस्तित्वासाठी इतर कोणत्याही घटकांवर अवलंबून नसतो, स्वतंत्र असतो, डिपेंडेंट, एकदम स्वतंत्र, स्वतःचं काम स्वतः करणे, अशा प्रकारचा हा परिवर्ते आहे. दुसरा अवलंबी, स्वतःच्या अस्तित्वासाठी हा दुसऱ्या परिवर्त्यांवर अवलंबून असतो, त्याला अवलंबी परिवर्ते असे म्हणतात. बघा एखादी चाचणी असेल, बुद्धिमापन चाचणी, ही कशावर अवलंबून आहे? व्यक्तींवर अवलंबून आहे. त्यामुळे बुद्धिमापन चाचणी ही अवलंबी परिवर्ते आहे आणि स्वतंत्र परिवर्ते ही त्या व्यक्ती आहे. बघा याच्यामध्ये 2 प्रकार आहे, सक्रिय आणि गुणविशेष परिवर्ते आणि दुसरा प्रकार नियामक आणि मध्यस्थ
परिवर्ते. पहिला प्रकार बघू स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्त्यामधला सक्रिय आणि गुणविशेष परिवर्ते. ज्या स्वतंत्र परिवर्त्याला प्रत्यक्षपणे कार्यनिर्मित करणे प्रयोजकाला शक्य असते त्याला सक्रिय परिवर्ते असे म्हणतात. बघा, यामध्ये सक्रिय जी परिवर्ते असतात ही स्वतंत्र परिवर्त्याला प्रत्यक्षपणे कार्यनिर्मित करणे किंवा करायला सांगितले जाते त्याला सक्रिय परिवर्ते असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, व्याख्यान पद्धती आणि चर्चा पद्धती या दोन अभ्यास पद्धती आहे आणि याचे वर्गीकरण 2 गटांमध्ये केलेले आहे आणि त्यामुळे आपोआपच विभागणी काय होईल, समसमान होईल आणि प्रत्येक वेळेस स्वतंत्र परिवर्ते प्रत्यक्षपणे कार्यनिर्मित करणे शक्य होईलच असे नाही. काही परिवर्ते ही अपरिवर्तनीय असतात. उदाहरणार्थ वय, लिंग, धर्म, जात हे जे घटक आहे हे अपरिवर्तनीय आहे. घेतले 2 व्याख्यान पद्धती घेतलेल्या आहे, अभ्यास पद्धती. यामध्ये एक व्याख्यान पद्धती आणि दुसरी चर्चा पद्धती. पण यामध्ये प्रत्येकाचं वय काय असेल, वेगळं असेल, 10 वर्ष, 15 वर्ष किंवा 20 वर्ष, लिंग वेगवेगळं असेल. अशा वेळेस प्रयोजक निवड प्रक्रियेचा तिथं आधार घेतो आणि गुणविशेष अशा वेळेस प्रयोजकाला अशा परिवर्त्यांना गुणविशेष परिवर्ते असं म्हणावं लागतं. वय आणि प्रतिक्रिया काल यांच्यातील संबंध तपासण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयोगात वय हा गुणविशेष परिवर्ते होय. दुसरा आपण बघणार आहोत नियामक आणि मध्यस्थ परिवर्ते. यामध्ये दुय्यम परिवर्ते हा स्वतंत्र परिवर्त्याचा विशेष प्रकार आहे. काही संशोधनामध्ये प्रयोजक दुय्यम परिवर्त्याचा प्राथमिक आणि स्वतंत्र अवलंबी परिवर्ते यांच्यातील संबंधांवर परिणाम होऊ शकतो. मध्यस्थ परिवर्त्याचा अवलंबी परिवर्त्यावरील परिणाम होतो, परंतु हा परिवर्ते दृश्य नसतो. त्याच्यात प्रत्यक्ष अथवा निवड प्रक्रियेने परिवर्तनही करता येत नाही. स्वतंत्र आणि नियामक परिवर्त्याच्या अवलंबी परिवर्त्यावर दृश्य परिणामाच्या आधारे मध्य परिवर्त्याच्या परिणामासंबंधीचे अनुमान मांडता येतात. बघा, नियामक आणि मध्यस्थ परिवर्ते हे 2 प्रकार आपण बघितले आजच्या लेक्चरला. पण पुढच्या लेक्चरला बघू असंबंधित आणि संबंधित परिवर्ते. हे लेक्चर आपलं संपलेलं